भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचं नाव नसल्याची बाब विरोधकांच्या भलतीच जिव्हारी लागली आहे। नितीन गडकरींना भाजपमध्ये डावललं जात असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। भाजपचे नेते नितीन गडकरींबाबत महाविकास आघाडीमध्ये आलेली सहानुभूतीची लाट पाहून भाजप नेतेही आश्चर्यचकित झाले आहेत। मराठी बाणा जपणाऱ्या या नेत्याला अपमानित करायचं, डावलायचं आणि आपल्या पायाशी आणायचं असा प्रकारचं हे षडयंत्र आहे। भाजपचे नेते असूनही नितीन गडकरींच्या बाबत महाविकास आघाडीमध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे। किमान महाविकास आघाडीचे नेते गडकरींच्या बाबत जाहीर सहानुभूती व्यक्त करतात। देशाचे भावी पंतप्रधान म्हणून ज्या गडकरींकडे पाहिलं जातं त्यांचं नाव भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत का नाही असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। भाजप आता भाजप राहिला नसून मोदी परिवार झाल्याची टीका देखील राऊतांनी केली आहे। पक्षाला अजिबात बहुमत मिळण्याची शक्यता नाही। भारतीय जनता पक्ष 220-225च्या पुढे जागा जिंकणार नाही। अशा वेळेला सर्वमान्य उमेदवार म्हणून जर गडकरींचं नाव कोणी पुढे केलं त्यावेळेला नितीन गडकरी हे दिल्लीत असू नयेत म्हणून गडकरींचा पत्ता आताच कट करण्याचा हे षडयंत्र आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत गडकरींच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या नाना पटोले यांनी देखील गडकरींच्या उमेदवारीबाबत चिंता व्यक्त केली आहे। भावी प्रधानमंत्री नितीन गडकरी अशा पद्धतीचा प्रचार त्यांचा केला गेलेला होता। आता नरेंद्र मोदीचं नाव येत आहे, राजनाथ सिंगाचं नाव येत आहे। आमच्या तिकडे कमी पडले यूपी मधून तर आमच्या मुंबईतून एकाला घेऊन गेले। तर आता गडकरी साहेबांसारख्या मोठ्या माणसाचं नाव का नाही येऊ शकलं? नितीन गडकरी यांच्यावर भाजप अन्याय करत असल्याची टीका अबू आझमी यांनी केली है। नितीन गडकरी साहब बहुत अच्छे नेता हैं, बहुत ही दूरअंदेश आदमी है, बहुत अच्छा काम उन्होंने किया है। हालांकि मेरा बीजेपी से कोई लेना देना नहीं है, लेकिन मैं जानता हूं कि वो आदमी सांप्रदायिक नहीं है, वो हर धर्म के लोगों को साथ लेके चलते हैं। मैं समझता हूं कि बीजेपी के लोगों को इतने बड़े नेता को पार्टी टिकट देना चाहिए और उनको आगे बढ़ाना चाहिए। गडकरींबाबत सहानुभूतीची वक्तव्य करत भाजपमधील असंतोषाला हवा देण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा डाव असावा। महाविकास आघाडीचा हा डाव भाजपच्या नक्कीच लक्षात आला असेल। राजेश गुप्तासह मीनाक्षी म्हात्रे, ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।